आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी मजीच्या या भागात सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. जमाना बदल गया है. नाही हो, आमच्या वेळी हे असं नव्हतं. ही वाक्य साधारणपणे आपल्याला सिनियर सिटीजन्सकडून ऐकायला मिळतात. पण परवा एक गंमत झाली. काय आहे, माझी मोठी मुलगी आणि तिची धाकटी बहीण म्हणजे मावस बहीण 12 वर्षाची गप्पा मारत बसले. ते मी बघत होतो काय चाललंय त्यांचं. तर अचानक त्या धाकट्या बहिणीचा आवाज आला, नाही नाही मला स्मार्टफोन हवा आहे. माझी मोठी मुलगी समजत होती, अगं नाही तू लहान आहेस. ती म्हणाली नाही नाही मला स्मार्टफोन हवा आहे म्हणजे हवा आहे, हवा आहे म्हणजे हवा आहे, हवा आहे म्हणजे हवा आहे. त्याच्या मोठी मुलगी म्हणाली, अगं नाही ग तुझ्या वयात स्मार्टफोन नाही घेत. काय ना बाबा, आमच्या वेळी असं नव्हतं. अरे बापरे, धक्काच बसला. म्हणजे साधारणपणे हे वाक्य आपल्याला आजी आजोबांकडून ऐकायला मिळतं. पण त्यात सुद्धा एक गंमत आहे बरं का. म्हणजे माझ्या आजी आजोबांची तुम्हाला गंमत सांगतो. माझ्या आजोबांना बाहेर फिरायची खूप सवय. म्हणजे त्यांना इव्हिनिंग वॉक मॉर्निंग वॉक खूप घ्यायचे ते. आणि आजी वाट बघत असायची, ते आले की जेवायचं, असं एक आपलं रुटीन. ते एक दिवस काय झालं, आजोबा असेच फिरायला बाहेर गेले. बराच वेळ झाला, 8:30 झाले, 8:45 झाले, ते आले नाही. घरातली मंडळी म्हणली जेवून घे आजी तू. मी म्हटलं आजी जेवून घे, आजोबा मित्रांबरोबर गेलेले आहेत, बाहेर एखाद्याच खाऊन येतील, कशाला तू जेवून घे ना. आजी म्हणाली नाही ते घरीच जेवायला येणार. असं म्हणतात 5 मिनिटात आजोबा पोचले आणि म्हणाले चला वाडा जेवायला वाडा, बाहेरचं चांगलं चुंगलं सोडून मी तुमच्या हातचं जेवायला आलोय, वाडा पटकन. असं म्हणून ते आजीने जे काही जेवण केलं होतं ते व्यवस्थित चोपलं आणि मग झोपले. आणि तसंच आजोबांचं आहे बरं का. म्हणजे आता आजीला कसं, माझ्या आजीला थोडासा आर्थरायटिसचा त्रास आहे. तर आता तिला फिरायला त्रास होतो. पण आजोबा मग फिरायला जात नाहीत, आता फिरायला जात नाहीत. आणि जातात तेव्हा आजीला घेऊन जातात बरोबर. आता हे कसं आहे, हे प्रेम आहे, हा आदर आहे, हे इच्छा आहे, बरोबर की नाही. आणि अतिपरिचया ते अवज्ञा ही म्हण इथे लागू पडत नाही, हेही मला पटलेलं आहे. तर असेच अनेक पावसाळे बघितलेले आणि अतिशय गोड आजी आजोबा इथे आलेले आहेत. त्या दोघांचे आपण स्वागत करूया. नमस्कार. आपलं नाव? श्रीपाद भगवान पानसरे. आणि काकू? सुनीला श्रीपाद पानसरे. तुम्ही कुठे राहिला? पुण्याला सकाळ नगर. पण किती वर्ष झाली व लग्नाला तुम्हाला? 46. आम्ही आलीच की 50. हो. बरं, मूळचे तुम्ही दोघे पुण्याचे? नाही, मी सोलापूरचा. तुम्ही सोलापूर. मी मुंबईची. अच्छा, सोलापूर मुंबई. मग तुमचं प्रेमविवाह का अरेंज मॅरेज? नाही अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. म्हणजे साधारणपणे लग्न किती साली झालं? 65. 1965 झाले. बरं, पुण्यात स्थायिक कधी झालं? 67 साली. बरं, म्हणजे लग्न 65 साली झालं. त्यानंतर तुम्ही राहायला सोलापूरला होतो? नाही, पालघरला होतो मी त्यावेळेला. बरर. नोकरी लागली. पहिला पोस्टिंग माझा पालघरला झाला. कुठे होता नोकरी तुम्ही? मी शिक्षक ऑफिसर होतो. बरं. आणि आपण? मी शाळेत टीचर होते. वडाळ्याला ज्ञानेश्वर विद्यालय. पण सुरुवातीला? हो, लग्नाच्या आधी. पण लग्न झालं ते पालघरलाच गेलो आम्ही, त्यामुळे नोकरी सोडली. मग नंतर शेवटी पुण्यात कधी स्थायिक झाला? 67 साली. 70 साली तुम्ही पुण्यात स्थायिक झाला. म्हणजे घर वगैरे बांधलं आणि तिथे शांतपणे. बरं, आता मला सांगा की आता इतकी वर्ष झाली तुमच्या लग्नाला, या 47 वर्ष लग्न म्हणजे आपण त्यावेळेचा काळ जर बघितला तर लग्नाची बोलणी हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा त्यावेळी असायचा, नाही का? तर लग्नाच्या बोलणीचा थाट काय होता? कारण कसं हल्ली लग्नाची बोलणी म्हणजे मुलंच करतात. नंतर आई वडिलांना सांगतात की बाबा हे असंच आहे, मी ह्याच्याशी लग्न करणार किंवा मी ह्याच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळेचं कसं अरेंज मॅरेज, म्हणजे आजही अरेंज मॅरेजची पद्धत आहे, पण त्यावेळेचं जसं आई वडिलांचा त्याच्यावर जास्त पकडा असायचा लग्नाच्या बोलणींवर. तर त्यावेळी काय पद्धत काय होती? म्हणजे आधी मुलीकडचे लोक यायचे मुलाकडे, त्याला विचारायचे बा आमच्या अशी मुलगी आहे, पत्रिका आहे, तिचं शिक्षण हे झालं आहे, वय अमकं तमकं. मग मुलाकडचे म्हणायचे आम्हाला पत्रिका बघू. पत्रिका बघते, जुळली म्हणलं
की मग आपण मुलगी बघूया म्हणायचं. हा मग ते मुलीकडचे आई वडील बहीण भाऊ वगैरे मुलाकडे म्हणा किंवा मुलीकडे बोलवायचे त्यांना की आम्हाला मुलगी दाखवायला बोला. मग आम्ही मुलीला बघायला जायचो. मग ते मुलीकडचे लोक आम्हाला पोहे वगैरे करायचे. मग ते पोहे कोणी केलेले? तुम्ही केलेले काय? त्यावेळी पोहे तुम्ही केले होते? नाही आईने केले, कारण मला शाळेतनं रजा घेऊन यायला लागलं. बरं. ते लवकर येणार होते बरं बरं. त्यामुळे तयार होते पोहे. मग तुम्ही आला तेव्हा पोहे तयार होते? बरं. आणि मग त्यानंतर मग त्यांनी विचारलं वाटलं पसंत वाटलं मनापासून असं वाटलं की बा ही आपल्याला योग्य आहे. मग 1-2 दिवसांनी आई वडिलांशी वगैरे सल्ला मसलं झाली भावाशी वगैरे, आणि मग आम्ही कळलं की बा मुलगी पसंत आहे. मग त्यांच्याकडचे लोक बोलायला आले. मग आता कसं करायचं, काय करायचं, देणं घेणं देणं कुठे करायचं, कसं करायचं, तुमचे लोक किती आहे आमचे असं. जेव्हा माझे आई वडील बोलणी करायला गेले तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, त्यांनी हुंडा वगैरे मागितला तर सरळ उठून यायचं, लग्न हे मोडायचं असं मी सांगितलं होतं. पण ही लोक फारच चांगली आहेत. हुंडा मागितलाच नाही, अजिबात मुलगी आणि नारळ. नारळ नाही, म्हणजे पण तुम्ही तुमच्या तुम्हाला ह्याच्याप्रमाणे जे करा. करायचं ते करा, आम्ही आमचं एवढं अजिबात करणार. अडवलं नाही, कशातही काही नाही. बरं. साधारणपणे लग्नाला लोक किती आली होती? काय झालं, मी त्यावेळेला पालघरला हो. होतो. माझे बहुतेक नातेवाईक सोलापूरचे आणि हिचे नातेवाईक मुंबईचे. बरोबर. त्यामुळं मुंबईचे हिंचे नातेवाईक जास्त आले, पण सोलापूरचे आमचे 40-50च लोक आले. आणि त्यावेळेस रेशनिंग वगैरे फार होतं, 100च्या वर पानं घालायची नाहीत. हो. त्यामुळे आम्ही 100च लोक बोलवली होती. आणि गंमत सांगते, पक्वान्न सुधारस होता केळाचा, राजगिराच्या पुऱ्या होत्या, असं ते लग्नाचं जेवण होतं आमचं. बरोबर. कारण ते साखर बनवलं नाही जास्त होती ना. फार, त्यामुळे तांदूळ नाही आणि साखर, कारण लालबहादूर शास्त्रीने जाहीर केलं होतं सोमवारी जेवण करायचं नाही आणि भात आणि साखर खायची नाही, दोन्ही कटकसर करायची. सोमवारच होता आमचा लग्नाचा 2 बरं बरं बरं. बरं, साधारण तुम्हाला आठवतंय का काय खर्च आला असेल लग्नात? आम्हाला सगळा मिळून एक 7-8 हजारच आला असेल. बरं. म्हणजे हे तुम्ही किती सालचं सांगताय? 65 सालचं. 65. बरं, थोडक्यात आटपलं. आज परत हा कायदा लागू करावा असं मला वाटतं, कारण लग्नात इतकं जेवण वाया जातं नाही का, इतके प्रकारचे पदार्थ ठेवले असतात त्यातले 50% पदार्थ तर वायाच जातात. त्यामुळे तो कायदा परत आणावा असं मला असं स्पष्ट मत आहे. पण त्यावेळी म्हणजे साधारण पंगतच असायची नाही का? पंगत बुफे आमकं तुमकं काही बुफे वगैरे प्रकार नव्हता, खाली बसून व्यवस्थित खाली बसून आणि आचारी यायचा. हर हर महादेव वगैरे वगैरे करत, आग्रह करत. पण आता मला विचारायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं असं आहे, किंवा विचारायचं ते असं की खाण्यापिण्याचे, म्हणजे आता ह्या मुंबईच्या आहेत, तुम्ही सोलापूरच्या आहेत, तर खाद्य संस्कृतीत बऱ्यापैकी फरक आहे. सोलापूरची खाद्य संस्कृती आणि मुंबईची खाद्य संस्कृती, मग ते ॲडजस्ट करताना तुम्हाला काही त्रास झाला का? पहिला बेसिक प्रश्न असा, सोलापूरच्या लोकांच्या जेवणामध्ये खाण्यामध्ये शेंगादाण्याचं प्रमाण जास्त. हो, शेंगदाण्याची चटणीच तिथे, शेंगादाणी चटणी, शेंगादाण्याचं कूट. आणि मुंबईच्या मुंबईला लोकांना शेंगादाणा नाही, ओला नारळ. मग दोघांनी चुकल्यासारखं झालं असेल ना. 3 दिवस शेंगादाण्याची चटणी, 3 दिवस ओला नारळ. पण त्यांना आवडत होतं, मी जे करत होते ना नारळ वगैरे घालून, तेही त्यांना आवडायचं. ठीक आहे. पण आता मला तुमच्या हातचं खायची खूप आता उत्सुकता निर्माण झालेली आहे. तुम्ही काय बनवणार आहात आज? मी आज पापडाचा पराठा बनवणार. पापडाचा पराठा. बरं. आणि दुसरी एक पुदिनावाले आलू करणारी. फर्स्ट क्लास. आपण जाऊया किचनकडे. पानसरे आजी आजोबा आपल्या किचनमध्ये आलेले, तुमचं दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो. आजी, पहिल्यांदा काय बनवणार तुम्ही? मी आता पापडाचा पराठा बनवणार आहे. पापडाचा पराठा हा कुठून शोधून काढला हो तुम्ही? एकदम शोधून म्हणजे आम्ही पापडाची अशी चटणी करत होतो, भाजायचे, त्याला तिखट मीठ चुरा करायचा, थोडा तिखट मीठ लावून ते घ्यायचं पोळी बरोबर. पण आता आमचे दात गेलेत, दाढा गेलेत, मग मला हे सुचलं की आपण अगदी चुरा करावा, पराठा करावा. आणि दुसरं म्हणजे मुलांना पण तेच पराठे खाऊन कंटाळ येतो, कुठे मेथीचा खा, बटाट्याचा खा, पालकचा खा, तर हा फार आवडतो. माझ्या नातवंडाने इतकं कौतुक केलं. नातवंडाने कौतुक केलं, पण तुम्ही जेव्हा आई होतात, म्हणजे मुलं जेव्हा तुमच्या हाताशी होती, तेव्हा सुद्धा तुम्हाला असंच काही हे शोध कार्य करावं लागलं का? अर्थात. म्हणजे हे कायम चालूच आहे, एकदा आई म्हणून एकदा आजी म्हणून. तेव्हा म्हणजे काय झालं, पावभाजी नव्याने आली होती, मग ती आम्ही घरी करायची. पुलाव, म्हणजे हे जरा तेव्हा नवीन नवीन होते पदार्थ होते. आता हे खूप कॉमन झालं. कॉमन म्हणजे फारच. नाश्त्याला सुद्धा आली पावभाजी घेते. ओके, आपण साहित्याकडे वळूया. साहित्य काय काय मला सांगता? हे पापड,
गव्हाचं पीठ आहे, पोळी लाटताना आपल्याला लागेल. हे पोळीचे उंडे केलेले आहेत, कोथिंबीर, चाट मसाला, तिखट, मीठ, हा कांद्याचा हे म्हणजे मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. बरं. आणि हे त्या पराठ्याबरोबर दही आहे. ओके, हे साधं सोपं आहे सगळं. अगदी सोपं आहे, काही जास्त कमीत थापट कमी पसारा नाहीये. याच्यामध्ये बरोबर. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जातोच आहे. म्हणजे इथे पापड भाजण्यासाठी आजीने स्पेशल जाळी आणलेली आहे आणि तिथे तवा तापत ठेवलेला आहे. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक विचारायचं ते असं की साधारणपणे रुखवत हा अतिशय लग्नाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तर तुमच्या 65 साली 65 साली लग्न झालं. तर त्यावेळी रुखवतात काय काय होते हे रुखवतामध्ये म्हणजे माझी कलाकुसर होती त्यात. मला म्हणजे काय काय होती? भरतकाम, विणकाम, नंतर मोत्यांच्या महिरपी वगैरे करायच्या, तोरणं करायची खूप आवड होती. क्रेपची फुलं वगैरे मी करायची, तर ते होतं. आणि माझी आई स्वतः मोठा बत्तासा करायची. बर. आणि त्याच्यावरती म्हणजे शुभविवाह, नावं वगैरे असं. एवढा मोठा बत्तासा? हो हो, बापरे. ती फार छान करायची. बर. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. काय पहिल्यांदा आपण पापड भाजूया. बर. ते हे द्या, पकड द्या ना. ते ते मोठा करू काय? हो, भिजला हे पापड आपल्याला चुरायचे. आम्ही एक काम करतो, हे पापड व्यवस्थित चुरून घेतो. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पानसरे आजी आजोबा इथे उभे आहेत. आजींनी आता पापड कुस्करून पुढची तयारी केलेली आहे. हो. आता पुढे काय करायचं मला सांगा. आता यात आपण मीठ, तिखट, मीठ जरा कमी चालतं कारण पापडात ऑलरेडी असतं. बरं. आणि तिखट जरा थोडं जास्त घाला. बर. आणि मिरपोडही यात मिऱ्या असतात त्यामुळे काही घालायला लागत नाही. हो. हे आहे चाट मसाला, याने जरा जास्त टेस्ट येते. ओके. कोथिंबीर. मला मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणाल की 1965 साली तुमचं लग्न झालं, बरोबर? मग त्यावेळी काय 100 लोकांचं काय बंधन होतं जेवणावर? ते काय मला नीटचं मलाही कळलं नाही आणि आमच्या खवय्यांनाही पण कळलं नाही. बंधन घातलं होतं लालबहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री 100 लोकांच्या वर कांद्याची जेवण. पेस्ट. हां, कांद्याची पेस्ट. 2 कंडिशन्स होतात. एक तर भात खायचा नाही, हां. साखरेचे पदार्थ करायचे. त्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध होतं आणि भारत चीन सुद्धा युद्ध होतं. चीनचं झालं होतं. चीनचं युद्ध झालं होतं. त्यामुळं आपण खूपच मार खाल्ला होता. हां हां हां. त्या ह्याच्यामुळे जय जवान वगैरे, जय जवान जय किसान त्यांनी सुरू केलं होतं. आणि त्यांनी स्वतः भात खायचं बंद केलं. त्याचा इतका इफेक्ट झाला की खरोखरच लोक पाळत होते. म्हणजे असं नाही की आता हे जसं की चलो तुम करो हम लढते, असं न करता सगळे लोक पाळत होते. अक्षय सगळी हॉटेलं बंद असायची. बरं. आणि घरी सुद्धा लोक पाळत असत. अगदी थोडंसं 10% असं करत असतील. पण 90% लोक इमानदारीत सगळं फॉलो करत होते. हे आता आपलं सारण तयार झालं बरं. पराठ्याचं. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता हे कणिक घ्यायची, त्यात ते सारण भरायचं. मस्त वास येतोय बघा. असं नुसतं सुद्धा छान वाटतं. हां हां. तोंडाला पाणी सुटलं. लगेच खाऊन बघतो मी अशा वेळी. हां. तर आता हे असं हे केलं, अप्रतिम झालंय. याच्यात आता हे भरायचं. कांदा, कोथिंबीर आणि चाट मसाला याचा वास आणि स्वाद हे दोन्ही टेम्पटिंगच असतं. म्हणजे अतिशय आवडतं मुलांना देखील. आता हे पुरणपोळीला जसं आपण करतो ना हुंडा, हां हां. तसाच हा केलेला आहे. बरं. आणि आता हा लाटायचा. आता आपण ह्याच्यावर तेल टाकूया. आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना दात नाहीत ना, आता दाढा वगैरे नसल्या की हे खाता येतं ना, तर खाता येत नाही. मोठा करू का? तर चालेल. आणि म्हातारपणी देखील फार खाण्याचे हे चोचले असतातच. विशेषतः पुरुषांचे फार असतात. ऐका. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे दही, सॉस. खरं तर हे इतकं टेस्टी असतं, स्वतःचीच टेस्ट आहे. लागतच नाही. पण म्हणजे जरा ओलसरपणासाठी दही, लोणी, सॉस असं काहीही चालू शकतं.
हा पदार्थ अप्रतिम आहे, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पापडाचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पापड, भिजवलेलं गव्हाचं पीठ, कोथिंबीर, चाट मसाला, तिखट, मीठ, कांद्याचा प्युरे आणि दही. कृती: प्रथम पापड भाजून घ्यावेत. भाजलेल्या पापडांचा चुरा करून घ्यावा. एका बाउलमध्ये हा चुरा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट, चाट मसाला, कोथिंबीर आणि कांद्याचा प्युरे घालून सारण एकजीव करावं. गव्हाच्या पिठाची पारी करून त्यामध्ये पापडाचं सारण भरून पारी बंद करावी. गव्हाच्या कोरड्या पिठात पारी घोळवून पराठे लाटून तेलावर खरपूस भाजून घ्यावेत. पापडाचे पराठे दह्याबरोबर सर्व्ह करावेत. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे आणि आई शपथ सांगतो हा पदार्थ उत्तम झालेला असणार. नंतर मी खाणारच आहे तो. आणि आता आपला आजी दुसरा पदार्थ काय आहे? पुदिनावाले आलू आहे. पुदिन्यावाले आलू. हो. ही तुम्हाला कशी सुचली रेसिपी? काय आहे, पुदिन्याचे मी गुणधर्म वाचले हां. की इतका तो फायदेशीर आहे आपल्या आरोग्याला. म्हणजे अँटी कॅन्सरसाठी उपयोग आहे. पुदिना, गॅसेस, पोटातले काहीही प्रॉब्लेम, कृमी असल्या, पोटात गॅसेस गुबार आला तर त्याच्यावर चांगलं आहे. स्किनला आपल्या काही झालं, खरचटलं, खाजलं तर त्याच्यावर सुद्धा ह्याचं तेल अतिशय औषधी आहे. बरं, पुदिन्याचं तेल. हो. तर हे सगळं इतकं ह्याचं चांगलं आहे. आणि असा पुदिना फारसा आपला मग खाल्ला जात नाही. खरं म्हणजे ह्याची मी पानं बारीक चिरून माझ्या भाजीत घालायची होती, पण मुलांना ती पानं दिसले की मुलं खाणार नाहीत, म्हणून मी ते वाटून घेतलं. चला, म्हणजे पुदिन्याचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे. ओके, आपण साहित्याकडे वळूया. काय साहित्य काय मला सांगा? हे पुदिन्याची पेस्ट आहे, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, नारळाचा चव, आमचूर पावडर, कोथिंबीर, हिंग, मिरचीचे तुकडे, मीठ, हळद, तिखट आणि मोहरी. ओके, अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे. रोजची आपली मसाल्याची आहे. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जायचं, पण तेल तापत ठेवलेलं जरा वेळ लागतो ना. तेल तापायला आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पानसरी आजींची तयारी झालेली आहे, व्यवस्थित तयारी झालेली आहे आणि तेल सुद्धा तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा? आता आपल्या या बटाट्याच्या फोडी आहेत ना, याला हे सगळं तिखट, मीठ हे लावून घ्यायचं आहे. आणि हे पुदिन्याचं बरं, पहिल्यांदा थोडं मीठ घालून हळद फोडणीत टाकायची. अच्छा, तिखट जरा जास्त करा. हो. कारण काय माझ्या डोळ्यासमोर डिश काय माहिती आहे, ही भाजी आणि आपण मगाशी जो पराठा केलाय तो, अशी माझ्या डोळ्यासमोर हे आमचूर पावडर. आणि आता हे पुदिन्याचं जे वाटण आहे ते म्हणजे सगळं. हा पुदिना तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधूनच काढलाय ना? हो. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता फोडणी करायची. बरं, गॅस मोठा करून पहिल्यांदा. हो. बरं, तत्पूर्वी मला सांगा, आपण फोडणी करण्यापूर्वी मला सांगा, संक्रांतीचं महत्त्व काय आहे? संक्रांतीचं महत्त्व असं आहे की जसं गणपतीत सगळ्यांनी एकत्र यावं, तसं संक्रांतीला सुद्धा आपले पूर्वीचे हेवेदावे, भांडणं सगळं विसरून आपल्यात गोडी निर्माण व्हावी, आपले स्नेहसंबंध जुळावेत, हे त्याच्या मागचा हेतू आहे. आणि दुसरा म्हणजे थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे तीळ, गूळ हे स्निग्ध पदार्थ, खोबरं, दाण्याचं कूट ह्याच्या आपण वड्या, लाडू करतो, तर त्याचाही उपयोग फार चांगला होतो आपल्या तब्येतीला. त्या दृष्टीने पण उष्ण पदार्थ आपले थंडीत खाल्ले जातात. आणि आपले सगळे सण आणि खाण्याचे पदार्थ हे असेच आहेत की त्या त्या सीझनला ते ते योग्य आहे, अनुकूल आहे, असं काही आहे. तर आता मी मोहरी टाकते, तडतडली, हिंग, हळद आणि मिरची. आता मिरचीचाही तिखटपणा येणार आहे भाजीला. परत मी आता हे टाकू. हो. करेक्ट झाले ना? खोकला आला म्हणजे करेक्ट झाले. आता गॅस बंद केला तरी चालणार आहे. झाली भाजी आपली. आता फक्त सर्व करताना कोथिंबीर वरून कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर आणि खोबरं वरून भुरभुरवलं, सर्व करणं मोकळे. फॅन्टास्टिक. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पुदिनावाले आलू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पुदिन्याची पेस्ट, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, ओलं खोबरं, आमचूर पावडर, कोथिंबीर, हिंग,
हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, हळद, तिखट आणि मोहरी. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, आमचूर पावडर आणि पुदिना पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये पुदिना पेस्ट लावलेले बटाट्याचे तुकडे घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून परतून डिश सर्व्ह करावी. आजींचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत, पापडाचा पराठा आणि पुदिनावाले आलू. बरोबर ना? आता आपण खाऊन बघूया काका. तुम्ही पण खाऊन बघा, मी पण खाऊन बघतो, तुम्ही खाऊन बघा. वेगळीच टेस्ट आहे ना. पापडाचा पराठा मी आयुष्यात पहिल्यांदा खातो. नवीन संकल्पना आहे. नाही, आपण साधारणपणे नुसतं पापड खातो. हो, वा. मंडळी, खरं सांगू का, साधारणपणे एक 50 वर्षाची बॅटिंग झाली ना संसाराची, की या 50 वर्षाच्या संसाराची बॅटिंगमध्ये ना सगळं खूप काही घडून गेलेलं असतं. त्यामुळे साधारणपणे या वयात इगो बिगो हा काही शिल्लक राहिलेला नसतो. कारण दोघे एकमेकांना इतके ओळखायला लागलेले असतात. त्यामुळे इगो हा विषय नसतो. ह्याला काय हवं आहे हे ह्यांना माहिती असतं, ह्याला काय हवं हे ह्यांना माहिती असतं. त्यामुळे त्याच्या त्यावेळी कामं होऊन जातात. पण हे मस्त झाले बरं का. तुमचे दोघांचे खूप मनापासून आभार मानायचे. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून ऑल द वे पुण्याहून इथे आलेला त्याबद्दल मनापासून आभार. नुसते आभार नाही तर एक छोटीशी आमच्याकडून प्रेमाची भेट आहे आपल्याला. धन्यवाद. तुम्हालाही आणि तुम्हाला धन्यवाद. आणि रसिको, चला, हे आजीने अप्रतिम बनवलं. त्यामुळे माझ्याकडे बोलायला अजिबात वेळ नाही आहे. आपण पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. नाही, मला सगळ्यात जर आवडत असेल काय माशामध्ये, कारण मी फक्त वेचक मासे खातो, हिच्यासारखे सगळ्या प्रकारचे नाही खाऊ शकत. तर बांगड्याची त्रिफळ घालून केलेली जरा तिखट असलेली आमटी आणि गरम गरम पहिल्या वाफेचा भात, बस. मग मला आणि काय नको. आणि सोलपेट. आज काय करणार? आज मी ते काय स्मॉल हे असतात ना, कॉर्न, बेबी कॉर्न, त्याचे पकोडे आणि भेंडीचे राईस.